श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा बनारसचा राजा आपल्या गुरूंना भेटायला गेला आणि गुरूंना त्याने विचारले की महाराज, तुम्हाला काय हवं ते मागा. त्यावर ते गुरु म्हणाले की अरे बाबा, मी कधीच कुणाजवळ हात पसरत नाही आणि म्हणून मी माझे पाय पसरून बसलेलो आहे. महाराज देखील म्हणायचे, पैसा हा माणसाला फसवतो, तो जर गेला तरच चांगलं आहे. मला बरं वाटतं आहे, अशी माझी कृपा कुणाला पाहिजे बरे. ग्रीसमध्ये एक साधू होता. ग्रीसचा जो राजा होता अलेक्झांडर, हा एकदा त्या साधूला भेटायला गेला. तो साधू आपल्या झोपडीच्या बाहेर सूर्यप्रकाशामध्ये बसलेला होता आणि काहीतरी तपश्चर्या म्हणा किंवा साधना म्हणा करत तो बसलेला होता. अलेक्झांडर राजा त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, तुम्हाला काय हवं ते मागा. यावर तो साधू म्हणाला, अरे बाबा, तू उभा राहिल्यामुळे माझ्या अंगावर सूर्यकिरण येण्याचं थांबलेलं आहे. तुझ्यामुळे माझ्या आणि सूर्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. तू जरा बाजूला सरकलास तर माझ्या अंगावर सूर्यप्रकाश पडेल. एवढंच तू कर म्हणाले. म्हणजे बघा, किती निस्पृह, किती निस्वार्थी असतात ही मंडळी. अगदी राजा जरी आपल्या समोर उभा राहिला आणि सगळं राज्यपद जरी देऊ केलं तरी या माणसांना त्याच्यामध्ये कुठलाही मोह नसतो, लोभ नसतो. असेच किस्से तुकाराम महाराजांच्या आयुष्यातही घडले आणि समर्थांच्याही आयुष्यात घडले. शिवाजी महाराजांनी आपलं सगळं राज्य समर्थांच्या नावे केलं आणि ती सनद त्यांच्या झोळीमध्ये टाकली. यावर समर्थ म्हणाले, राजे, आम्ही हे असे बैरागी वनवासी माणसं, आम्हाला राज्य घेऊन करायचं आहे का? त्यापेक्षा हे राज्य तुम्हीच सांभाळा, परंतु ते मला दिलेलं होतं याची आठवण राहावी म्हणून माझं भगवं वस्त्र हे आपल्या राज्याचं निशाण म्हणून वापरा. तेव्हापासून शिवाजीने आपल्या झेंड्याचा रंग भगव्या रंगाचा केला. तुकाराम महाराजांच्याही आयुष्यामध्ये असा प्रसंग घडला. राजांनी ताटं भरभरून मिठाई, धन दौलत, रत्न माणकं, अनेक प्रकारचे मौल्यवान वस्तू असणारी ताटं भेट म्हणून पाठवली. तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे सगळं सोनं नाणं, मौल्यवान रत्न आम्हाला मृत्तिके समान आहेत. मृत्तिका म्हणजे माती. या सगळ्या गोष्टींकडे आम्ही माती पाहिल्याप्रमाणे पाहतो. आम्हाला या गोष्टीचं काही महत्त्व वाटत नाही. ते आपलं आपण घेऊन जावं, असं तुकाराम महाराजांनी शांतपणे त्यांना सांगितलं. आणि ही मिठाईने भरलेली, कापडाने भरलेली, रत्न माणकांनी भरलेली, पैशांनी भरलेली ताटं परत पाठवली. काय तेज असतं यांच्या निस्पृहपणाचं, यांच्या निर्भयतेचं. ही खरी गुरूंची कृपा असते. महाराज म्हणतात, गुरूंची कृपा ज्यांच्यावर असते त्यांच्या मनातल्या वासनाच नाहीशा झालेल्या असतात, त्यांच्या अपेक्षाच नाहीशा झालेल्या असतात. ही खरी गुरूची कृपा. महाराज म्हणाले, सत्पुरुषाजवळ दोनच गोष्टी असतात. एक, ते वासना तृप्त करून तरी टाकतील किंवा ती नाहीशी तरी करून टाकतील. बऱ्याच वेळेला सद्गुरू आपल्याला आपल्या मनातल्या इच्छांप्रमाणे देता आहेत असं दाखवतात
परंतु काहीच दिवसात ती मागण्याची इच्छाच नाहीशी करतात. ते इतकं देतील की आपल्याला आता पुरे म्हणायची वेळ येईल. याला खरी गुरुकृपा असं म्हणतात. आता आपण या अध्यायातला 36वा श्लोक बघूया. अपि चेत् असि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेन एवं वृजिनौ सन्तरिष्यसि. अपि चेत् असि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेन एव वृजिनौ सन्तरिष्यसि. अपि चेत् असि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेन एव वृजिनौ सन्तरिष्यसि. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आलं तरी तू जेव्हा हे दिव्य ज्ञान प्राप्त करशील, म्हणजेच या ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील, त्यावेळेला तू या दुःखरूपी भवसागराला पार करण्यासाठी समर्थ होशील. भगवान श्री गोपालकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, जरी तू सगळ्या प्राण्यांमध्ये अतिशय पाप करणारा जरी असलास तरी देखील या ज्ञानरूपी नौकेच्या सहाय्याने तू या सगळ्या पापांचा महासागर देखील भवसागर तरुण जाशील. जरी आपण पापी असलो, पापकृत्तमः असं म्हटलेलं आहे, तर या ज्ञानरूपी नौकेच्या साह्याने आपण हा पापाचा समुद्र तरुण पलीकडे जाऊ असं भगवान सांगतात. आता इथे पाप म्हणजे नेमकं काय? तर पाप म्हणजे ज्यामुळे माणसाची माणुसकीच नाहीशी होते, अधोगतीला जाते, त्या गोष्टीला पाप असं म्हणायचं. प्रत्येक माणसांमध्ये कामवासना ही अत्यंत तीव्र असते, जबरदस्त असते. फार मोठमोठे लोकसुद्धा या कामवासनेला बळी पडतात. जेव्हा माणूस या कामवासनेमुळे इंद्रियांच्या अधीन होतो तेव्हा तो काय करतोय याचं त्याला भान राहत नाही. आपल्या नावाला कलंक लागला, आपल्याला लोकांनी पापी म्हटलं किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा भोगावी लागली, आपल्याला पोलिसांनी पकडलं, अटक झाली, काय वाटेल ते झालं, तरी देखील चालेल, परंतु हे भोग मात्र भोगल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही, अशी भावना ज्यांच्या मनामध्ये होते आणि जे या कामवासनेला बळी पडतात आणि इंद्रियांच्या अधीन होतात आणि नको ते कर्म करून बसतात, त्या कर्माला पापकर्म असं म्हणतात. आता हे फक्त कामवासनेमुळंच होतं असं नाही. अति पैशाची हाव, अति खाण्याची हाव, अति लोभ, राज्यपदाची हाव, मानमरातब मिळवण्याची हाव, मोठेपणाची हाव, प्रसिद्धीची हाव, या सगळ्या वासना देखील माणसाला पापकर्म करायला भाग पाडतात. पूर्वी राजे लोक वाटेल त्या प्रकारे, वाटेल तसे भोग भोगत असत. हल्ली अतिश्रीमंत लोक अशा पद्धतीने वागतात. आपल्याला
या गोष्टी ऐकणं देखील किळसवाणं वाटेल इतकं त्यांचं आचरण खालच्या थराला अधोगतीला गेलेलं असतं. माणूस पैसा मिळवण्यासाठी काय करेल, काय काय उपद्व्याप करेल, काय काय उचापत्या करेल हे काही सांगता येत नाही. तीच गोष्ट एखादं पद मिळवण्यासाठी, एखादा मोठेपणा मिळवण्यासाठी, मानमरातब मिळवण्यासाठी माणूस कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, जेव्हा आपण कोणत्याही प्रकारे आपला स्वार्थ आणि आपल्या वासना तृप्तीसाठी गैरकर्म करतो त्याला पापकर्म असं म्हणतात. आणखीन एक सांगायचा मुद्दा असा की आपल्या आनंदासाठी, आपल्या सुखासाठी जेव्हा आपण इतरांना त्रास देतो, इतरांना दुःख देतो, इतरांचा तळतळाट घेतो, त्याही गोष्टी पापकर्मामध्येच येतात. याच्यापेक्षा व्यापारी थोडे बरे. ते म्हणतात, मी सुद्धा पैसे कमावतो, तू सुद्धा पैसे कमाव. मी थोडं खातो, तू पण थोडं खा. वास्तविक पाहता हेही चुकीचंच आहे, परंतु त्यातल्या त्यात बरं. खरं काय आहे तर महाराज म्हणतात, आपण जे काही श्रम करू त्या श्रमाचा योग्य तो मोबदला मिळवणं किंवा तो घेणं हे योग्य आहे. परंतु आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे करू नये असं वाटतं ते जेव्हा आपण करतो त्याला पाप असं समजावं. या जगामध्ये प्रत्येक माणसाला चांगलं काय आणि वाईट काय, काय करावं काय करू नये, काय पुण्य आहे आणि काय पाप आहे, या सगळ्या गोष्टी कळतात. हे ज्ञान प्रत्येक माणसाला असतंच असतं. परंतु आपलं वैशिष्ट्य असं आहे की जे करू नये तेच आपण करतो आणि जे करावं ते आपण करत नाही. आणि म्हणून आपल्या हातून आचरण चुकीचं घडतं, गैरमार्गाने आपण जातो, अव्यवहारी मार्गाने आपण वागतो आणि आपल्या हातून अनैतिक कृत्य घडतात, भ्रष्ट आचार घडतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच आपल्याला सांगतात की धर्माला नीतीची जोड द्यावी आणि नीतिमत्तेला धर्माची जोड द्यावी. या दोघांचं लग्न लावून टाकावं, म्हणजे मग आपल्या हातून गैरकर्म होणार नाही, पापकर्म होणार नाही. नीतिमान मनुष्याला या जगात सहज जगणं अशक्य होतं, कारण त्याच्या विचारांमध्ये खळबळ माजते. आपण नीतिमान का राहावं असं त्याला वाटतं आणि त्याचा धर्मावरचा विश्वास उडू लागतो. आजकाल बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की आम्ही इतकं करतो, आम्ही देवदेव करतो, आम्ही अध्यात्मामध्ये आहोत, आम्ही परमार्थामध्ये आहोत, आम्ही नामस्मरण करतो, तरी देखील आमच्याच वाट्याला दुःख का, त्रास का, आणि हा समोरचा माणूस काहीच करत नाही तरी हा आनंदात का, तो गाडी बंगल्यातून का हिंडतो, त्याला ही सगळी सुख का मिळतात, असा प्रश्न पडतो. आणि जे चांगले वागणारे आहेत, नीतिमत्तेने वागणारे आहेत, ते देखील वाईट वागायला बळी पडतात, भाग पडतात. आणि म्हणून येथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नीतिमत्तेने वागणाऱ्या माणसांना धर्माचा विश्वास हवा, धर्मावर भरोसा हवा, तरच तो योग्य पद्धतीने वागेल. आणि धर्माने जर वागायचं असेल तर आपली ईश्वरावर श्रद्धा हवी. धर्माबरोबर नीतीचा जर संबंध आला तरच त्या धर्माला देखील एक प्रकारचं सौंदर्य प्राप्त होतं. आणि नीतिमत्ता नसेल तर धर्म उणा पडतो, आणि धर्माची जोड नसेल तर नीतिमत्ता ही
विधवा ठरते. धर्माबरोबर नीतीचं लग्न लागलं तर नीती सौभाग्यवती बनते आणि धर्माची साथ असेल तरच नीतिमत्तेला सौभाग्य प्राप्त होते. या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला का सांगतात तर इथे भगवान श्री गोपालकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, जरी तू महान पापी असलास तरी देखील जर का तुझ्यावर सद्गुरूंची कृपा झाली आणि गुरुकृपेने तुला ते आत्मज्ञान जर प्राप्त झालं तर त्या आत्मज्ञानाच्या नौकेमध्ये बसून तू हा पापाचा महासागर देखील पार करू शकतोस. आणि म्हणून माणसाला पापाच्या भावनेतून बाहेर काढायला जर काही उपयोगी पडत असेल तर ही ईश्वरावरची श्रद्धा किंवा आपल्या गुरूंवर असणारा त्याचा विश्वास. आपल्या हातून जरी पाप घडलं तरी आपले गुरु आपल्याला यातून सावरतील, बाहेर काढतील आणि आपलं पाप धुवून टाकतील. ही श्रद्धा, ही तळमळ जर गुरूंबद्दल असेल तर माणूस हा पापमुक्त होतो. सत्पुरुषांचं कार्य जर काही असेल तर त्यांच्याकडे जे खऱ्या भावनेने जातात त्याला ते त्यातून मुक्त करतात. त्यांचं सामर्थ्यच असं असतं की ते सांगतात, आजपर्यंत जे झालं ते झालं, ते सगळं तू मला दे आणि आता इथून पुढे तू चांगला वाग. अशा पद्धतीने ते आलेल्या भक्ताचा, साधकाचा, शिष्याचा स्वीकार करतात आणि त्याला परमार्थ मार्गाला लावतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.